तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी 15 मिनिटांची वेळ तुम्हाला असणार आहे. 15 मिनिटांनंतर समोर जी आपल्या बॉलरच्या पाठीमागे रेष आखलेली आहे, सर्व खेळाडू त्या रेषेच्या आतमध्ये तुम्हाला सजवावे लागतील. बाउंड्रीवर कोणताही क्षेत्ररक्षक तुम्हाला सजवता येणार नाही. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या ओव्हरमध्ये विशाल. मॅचचा पहिला चेंडू उलट्या बॅटनं मात्र खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. अपील केली गेली आहे पंचांकडे, परंतु ती अपील मला वाटतं पंचांनी फेटाळून लावली आहे. डेड बॉल, रन नाही आहे. कोणतीही धाव तिकडे मिळणार नाही. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नव्हता. बरेच पुरस्कर्ते, बरेच प्रायोजक, सहप्रायोजक या स्पर्धेला यावर्षी मात्र सहकार्य करतायत. एक मोठी यादी आहे आमच्याकडे, त्यांचंही मात्र या ठिकाणी आभार मानणं येत्या 3 दिवसांमध्ये खूप गरजेचं आहे. दरम्यान इथे डाऊन द लेग साइड पहिला चेंडू मात्र कोणती धाव आली नव्हती, परंतु दुसऱ्या बॉलवर चांगली फिरकी जरूर मिळाली, परंतु लाईन थोडीशी भटकलेला बघायला मिळाला. तो गोलंदाज विशाल. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा पंच इस्माईल शेख यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा आहे आणि इथे मात्र पुढचा दरवाजा बंद केला. मागच्या दाराने मात्र गोलंदाज विशालने चोरी केली. त्रिफळाचीत केलं फलंदाज गणेशला, भावेशला माफ करा, भावेश इकडे आउट होऊन माघारी परतलाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल काय जबरदस्त बॉल तिकडे हाताळला गेला गोलंदाज विशालच्या माध्यमातून. लेगस्टिकचा वेध घेणारा चेंडू आणि फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त करत मात्र पहिली विकेट पटकावली. पहिलं यश मिळवलं ते गोलंदाज विशालने. अवघ्या एका धावेवर ही पहिली विकेट आली आहे. आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट tenniscricket.in ज्या व्यक्तीने या संपूर्ण ओव्हरआर्म आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला आज जे सुगीचे दिवस दाखवलेत, ज्या आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या स्मार्ट टीव्हीवरती आपण आज मॅच बघू शकतो. या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी संपूर्ण गल्लीबोळातून जगभराच्या पाठीवर घेऊन जाण्याचं काम केलं, ते असतातच tenniscricket.in चे सर्वेसर्वा आपल्या सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय संतोषजी नाणेकर, त्यांचे बंधू विशालजी नाणेकर आणि संदेशजी पिलाने यांचं थोड्याच वेळात आपल्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होतंय. येत्या काही दिवसांमध्येच आपण जर पाहिलं तर स्वर्गीय मंगेशजी नाणेकर स्मृती चषकाचं आयोजन कुर्ला विभागामध्ये तब्बल 5 लाख रुपयांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. आणि त्यासाठी आज स्वतः ही स्पर्धा त्यांना कुठेतरी जवळ आणते, कुठेतरी त्यांच्या मनात बसली आहे, कुठेतरी त्यांना हे आयोजन आवडलंय, म्हणून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते स्वतः आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तर थोड्याच वेळात tenniscricket.in चे सर्वेसर्वा संतोषजी नाणेकर सोबतच विशालजी नाणेकर आणि संदेशजी पिलाने यांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होईल. दरम्यान मॅचकडे वळूया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 4 धावा आज मरीमाता मित्रमंडळाच्या नावावरती. दुसऱ्या बाजूने मात्र गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओव्हर नंबर 2 घेऊन विशालच्या ओव्हर नंतर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रणय. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू. यावेळेला काय जबरदस्त वळण चेंडूला दिलंय. अपील केली, अपीलला मान्यता. आणखीन एक धक्का. इथे मात्र मरीमाता मित्रमंडळाला विकेटचं पतन. जसा हा विकेट येतो जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. जबरदस्त विकेट इकडे आली आहे. थोडंसं रेलिंग्स वर लक्ष द्या. आमच्या डाव्या बाजूचे प्रेक्षक जरा रेलिंग्स वर जास्तच वजन देत आहेत. आम्हाला कळतंय तुम्हाला स्पर्धा आवडते आहे, परंतु आपण थोडंसं सहकार्य आयोजकांना सुद्धा करा. कृपया सहकार्य करा. ओ हो हो हो, काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. बॉल
जरा हात कृपया मागे घेऊन त्यांना उभं राहायला थोडंसं- सांगा जरा. हात वरती वजन देऊ नका प्लीज. आमचे मित्र तिकडे आहेत गणेशजी, आपण जरा त्या आजूबाजूच्या प्रेक्षकांना जरा सांगा. आणखीन एक बॉल, जबरदस्त बॉलिंग. वाह, ही बॉलिंग आवडली असेल तर या गोलंदाज पंकज प्रणयसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॉलिंग केली आहे, अगदी शेनवॉनची आठवण करून देणारी गोलंदाजी. प्रणयचा पुढील चेंडू, आणखीन एक बॉल, वळवलाय, फिरवलाय, जाळ्यामध्ये अडकवलाय फलंदाजाला, पटकावली आणखीन एक विकेट. व्हाईट बॉल जरी असला तरी फलंदाज बाद. विकेट घेतलेल्या त्या प्रति विकेटला 111 रुपयांचं पारितोषिक गणेश गोडसे यांच्या माध्यमातून. प्रति विकेट 111 रुपये. 2 विकेट पटकावले, 222 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या 2 विकेटसाठी गणेशजी गोडसे यांच्या माध्यमातून आलेला आहे. गोलंदाज प्रणय आपल्या टीमसाठी आज मात्र आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवतोय. नवीन फलंदाज समोर. वा, काय गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अगदी रिस्ट स्पिन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मनगटाचाही खूप चांगला वापर या गोलंदाजीच्या माध्यमातून. राऊंड विकेटचा मारा, पुढील चेंडू, या वेळेला फुटवर्क चांगलं आहे, चेंडूला बॅटवर घेतलंय, स्ट्रेट चेंडू हाताळायला होता, एक धाव घेतली, चोरटी धाव घेतली आणि मात्र संघाच्या धावफलकाला बऱ्याच वेळानंतर पुढे सरकवलं ते फलंदाज गणेशने. एकेरी धाबेसोबत कार्तिकने सुद्धा आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मरीमाता मित्रमंडळ विरुद्ध गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल मात्र तिकडे केला जातोय. दोन बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक सिंगल धाव. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय. आता हा डेड बॉल आहे. झटपट क्रिकेट आहे त्यामुळे थोडीशी तारांबळ उडते. स्कोररची सुद्धा, कॉमेंटेटरची सुद्धा, आमचे ऑफिशियल युट्यूब वाहिनीचे जे लाईव्ह स्कोरर आहेत या वेळेला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक आपसातच मात्र त्या ठिकाणी झुंजताना पाहायला मिळाले. दरम्यान इथे मात्र ही एकदा पूर्ण केली गेली. अगदी बघता बघता डोळ्याची पापणी लवते ना नव्हते एकेरी धावेची वाढ संघाच्या धावफलकावरती आणि होईल. दरम्यान सोबत ओव्हर नंबर 2 ची या ठिकाणी सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र स्कोर कार्ड, एक बॉल अजूनही बाकी आहे. कृपया रेलिंग सांभाळायची विनंती आहे. लेफ्ट साईडला खूपच जास्त प्रेक्षक जोर देत आहेत, राईट साईडचे थोडे तरी कंट्रोल मध्ये आहेत. विनंती आहे कृपया सहकार्य करा. पुन्हा एकदा त्याच आणि पद्धतीने साईराचं- खेळण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. मिळवली जाते आणखीन एक विकेट. प्रणयच्या खात्यामध्ये जरी ही विकेट येत नसली तरी मात्र फलंदाज बाद. जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न. प्रेक्षकाची एक इच्छा असते
आणि आज संपूर्ण शिवडी परिसरातून आज मात्र जर पाहिलं तर कानाकोपऱ्यातून आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले बघतोय. त्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आज साईराज प्रीमियर लीग 2024च्या 8व्या पर्वामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगली संकल्पना सालाबाद प्रमाणे याही वर्षी साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले आहेत, फिरकी चांगली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे, विकेट कीपर मात्र तिकडे आपलं काम करतोय फलंदाजाला बाद. येतोय आणखीन एक विकेट. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. आमच्या सर्वांचे लाडके मित्र संतोष नाणेकर यांचं साईराज मित्र मंडळाच्या वतीने शिवडी नगरीमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. मी संतोषजी नाणेकर यांना विनंती करेन, tenniscricket.in या वेबसाईटचे सर्वेसर्वा ज्यांनी मात्र या संपूर्ण अंडरआर्म आणि ओव्हरआर्म बॉक्स क्रिकेटला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम केलं. अगदी वयाच्या 23व्या वर्षामध्ये tenniscricket.in ची ज्यांनी सुरुवात केली आणि आज मात्र हे tenniscricket.in जवळपास 15 मिलियन अधिक फॉलोअर्स सोबत आपल्या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतंय. अशा tenniscricket.in चे सर्वेसर्वा संतोषजी नाणेकर आणि त्यांचे बंधू आणि त्यांचे सहकारी संदेश पिलाणे यांचं साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज कला क्रीडा महोत्सव साईराज प्रीमियर लीग 2024 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. ...2024 पर्व 8व्यामध्ये आज आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी tenniscricket.in या ऑफिशियल यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा आमचे लाडके बंधुतुल्य मित्र, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोषजी नाणेकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्येच कुर्ला परिसरामध्ये एक भव्य मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तब्बल 5 लाख रुपयांचे एकूण बक्षीस असणारी स्वर्गीय मंगेश नाणेकर स्मृती चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री संतोषजी नाणेकर यांचं मैदानावरती शुभागमन होतंय. मी साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग 2024 पर्व 8व्याच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, तमाम शिवडीकरांच्या वतीने संतोषजी नाणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. विशालजी, आपलं सुद्धा आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. प्रणय आणि विशाल सलामीची जोडी, पहिला चेंडू टॅप केलाय, सुरुवात झाली आहे ती मात्र आता जिंकण्यासाठी अवघ्या 14 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशबागचा राजा त्याच्या आशीर्वादानं मात्र आज एक चांगली स्टार्ट दिली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि अवघ्या 14 धावांचा आता त्यांना पाठलाग करायचा आहे. इथे मात्र स्वीप करायचा प्रयत्न, फॉलिंग स्वीपच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट होतोय. धाव घेण्याची कोणतीही संधी तिकडे मिळत नाहीये. थोडंसं कठीण असतं अशा छोट्याशा आकारांच्या मैदानावरती सिंगल धावा चोरून घेणं. यावेळेला मात्र पायावर हादळलेला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. दुसऱ्या बाजूने सुद्धा तितकंच कडवं आव्हान समोर ठेवलेलं असताना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्टेप आउट झाले, टेप आउट आणि बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये. ओव्हर दी अंपायर झेड, ओव्हर दी बॉलर झेड. लॉंग ऑन कडे मात्र जात असताना चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स. 5 चेंडू पूर्ण, शेवटचा बॉल शिल्लक आहे. लॉंग ऑफ कडे एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र तिकडे फलंदाज. झटपट क्रिकेट, एक शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट. अवघ्या 4 षटकांचा सामना आणि त्या 4 षटकांमध्ये 14 धावांची आवश्यकता. गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशबागचा राजा या मंडळाला हा सामना जिंकण्यासाठी.
पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेन बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा हा शिवडी परिसराचा वर्ल्ड कप म्हटलात तरी हरकत नाही, कारण ही स्पर्धा खेळण्यासाठी संपूर्ण शिवडीकर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लव्हर्स जे आहेत ते उत्सुक असतात, वाट पाहत असतात कधी आम्हाला साईराज प्रीमियर लीग खेळायला मिळते. परंतु यावर्षी मंडळाने एक वेगळा निर्णय घेतला. मंडळाने असं ठरवून दिलं की आमच्या रक्तदान शिबिरामध्ये जी मंडळं सहभागी होतील आणि जी मंडळं व्हॅलिड रक्तदान करतील, ज्या मंडळाकडून कमीत कमी 9 ते 10 रक्तदाते त्या ठिकाणी रक्तदान करतील, त्या मंडळांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची मोफत संधी आम्ही देणार आहोत. तर त्यामधून आपण जर पाहिलं तर 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आज रक्तदानाच्या माध्यमातून क्वालिफाय झाले. तसं सांगायचं झालं तर या प्रत्येक संघाकडून कोणतंही शुल्क या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आकारलं गेलेलं नाहीये. फक्त आणि फक्त रक्तदानाच्या माध्यमातून ज्या मंडळांनी या वर्षी या पर्वामध्ये साईराज मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिराला जे सहकार्य केलं, आणि तब्बल जसं मगाशी आपण कार्यसम्राट नगरसेवक सचिन भाऊंनी सांगितलं की एक अग्रगण्य मंडळ, अर्थात नुसतं क्रिकेटचं हे माध्यम आहे, परंतु त्या क्रिकेटच्या माध्यमातून समाजसेवा कशी करता येईल याच्याकडे सुद्धा जे मंडळ लक्ष देतं ते मंडळ म्हणजे साईराज मित्र मंडळ. 5 धाबा या वेळेला मात्र फुलटॉस बॉल होता, टॅप केलं लॉंग ऑफ कडे जाताना, एकेरी धाव तिकडे मात्र घेतली गेली. एकशे 86 रक्तदान बाटल्या या ठिकाणी या वर्षी मात्र मंडळाच्या माध्यमातून जमा केल्या गेल्या. दरम्यान आपल्या मेगा स्क्रीनवर आपण बघू शकता मंगेश नाणेकर स्मृती चषक 2024 भव्य दिवस रजनी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. एकूण 5 लाख रुपयांचं बक्षीस आणि ही स्पर्धा कमिंग सून आहे. मालिकावीरासाठी एक आकर्षक मोटरसायकल गाडी आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी मात्र ट्रॉफी आणि सोबतच एक आकर्षक असा स्मार्ट LED TV सुद्धा दिला जाणार आहे. तर अशा एकंदरीत आपण जर पाहिलं तर 16 खुल्या गटातील संघांना या स्पर्धेत खेळण्याची संधी आहे. तर आंतर कुर्ला विभागातून मात्र 12 संघ या स्पर्धेमध्ये येत्या कालावधीमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत. तर ज्या संघांना या खुल्या गटातील 16 संघांमधून खेळायची इच्छा असेल त्या संघांनी मात्र दिलेल्या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकाल. विशालजी नाणेकर आणि संदेशजी पिलाने हे या स्पर्धेचे मात्र संपर्क प्रमुख असतील. आपण या स्पर्धेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधू शकाल. दरम्यान हा सामना मात्र जिंकलेला आहे गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने. मॅच ओव्हर, विजेता ठरलाय गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. बोला गणपती बाप्पा. अभिनंदन गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अँड व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक मरीमाता मित्र मंडळ. वीर ठरलाय प्रणय, ज्या गोलंदाजाने एकंदरीत एका ओव्हर मधून 3 विकेट पटकावले असा प्रणय ठरतोय. 4 विकेट